नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश शेंडे आपले खूप खूप स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी मोगा शंकरपट इथे आलेला आहे आणि आज सलग दुसरा सामना हा झारली आणि रोहण्याच्या मध्ये होत आहे आणि ह्या सामन्याचा लोक 4 दिवसापासून वाट पाहत होते आणि आता तो क्षण आलेला आहे आणि ह्या क्षणामध्ये तुम्ही पाहू शकता लोकांची खूप मोठी गर्दी ह्या ठिकाणी जमलेली आहे आणि ह्या खेळाचा आस्वाद घेण्याकरता आणि ह्या खेळाचा आनंद घेण्याकरता इथं खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले आहेत। तर चला ह्या खेळाचा आनंद घ्या आणि हे सर्व लाईव्ह दृश्य तुम्ही पहा माझ्या यूट्यूब चॅनल MH36 लाईव्हवर आणि काय रिझल्ट होते, काय परिणाम होते हे पण हा सुद्धा तुम्ही ह्या चॅनलवर पहा आणि खूप खूप आनंद घ्या। तर चला पाहूया खेळामध्ये काय होते। पंचबुद्धीची आजचा विजय झाला आहे, काय सांगाल आजच्या विजयानुसार? आजच्या विजयाबद्दल सांगत आहे, आमचा गेम हा आमच्याच गावी लागलेला होता रोहण्याले, पण काही कारणास्तव ती नाही करू दिला शेतमालाने, म्हणून आम्ही हा मोधुऱ्याला आणला ना। आमचा गेम होता 1500 फीटामध्ये। 1500 फीटामध्ये काय सांगाल? तुमचं नाव काय? आमचं नाव भूषण राजकुमार पंचबुद्धी, माझे नाव मुक्काम रोहना। बरं, तर काय विजयाबद्दल काय खुशी वाटते तुम्हाला? विजयाबद्दल बहुत खुशी वाटते। बरं, आणि मला सांगा, हा खेळ मला ऐकायला मिळाला तर रोहण्यामध्ये होता, तर जो तिथे शेतमालक होता त्यानं काही कारणास्तव दाणी मोडले आणि तिथं तो गेम होऊ दिला नाही। म्हणजे त्यातल्या कारणाने तिथे आणण्यात आला, दाणी नसल्या कारणामुळे मग आता येथे खेळायला। बरं, तर चला, तर तुमचे अभिनंदन आहे आणि समोर सुद्धा तुम्ही अशीच खेळ जिंका असा ईश्वराचरणी मी प्रार्थना करेन आणि खूप खूप तुम्हाला अभिनंदन। तर ह्या ठिकाणी रोहण्याचा दणदणीत विजय झालेला आहे आणि प्रेक्षकांनी खूप खूप ह्या पटाचा आनंद घेतला आहे आणि मी सुद्धा ह्या पटाचा खूप खूप आनंद घेतला आहे आणि जोडीचा खूप लोक कौतुक करत आहेत।